पेपरफुटी प्रकरणात मोठा निर्णय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा। ब्रेकिंग न्यूज। नमस्कार, आपण पाहत आहात भगीरथ राजा 24 न्यूज। देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या पेपरफुटी प्रकरणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। त्यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे आपल्या पत्रात म्हटले आहे। गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात विद्यार्थी आंदोलन सुरू होते। दिल्लीतील जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि विविध संघटनांनी आंदोलन करत शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेची मागणी केली होती। विरोधी पक्षांनीही या प्रकरणी सरकारवर टीका करत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। राजीनामा पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे भविष्य कोणत्याही राजकीय किंवा कायदेशीर संघर्षात अडकू नये, तसेच शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा या उद्देशाने आपण पदाचा त्याग करत आहोत। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत देशसेवा पुढेही सुरू ठेवण्याची भूमिका व्यक्त केली आहे। धर्मेंद्र प्रधान हे 2014 पासून केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते। त्यांच्या राजीनाम्यामुळे देशाच्या राजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे। या घडामोडीनंतर आता केंद्र सरकार शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवणार आणि परीक्षा व्यवस्थेत कोणते बदल करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या भगीरथ राजा 24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब